नमस्कार. राज्यातील सर्व नागरिकांसाठी आधार कार्डवरती 2 नवीन नियम लागू झालेले आहेत. आजपासून राज्यामधील नाही तर संपूर्ण भारत देशामधील सर्व नागरिकांनी ज्यांनी आधार कार्ड काढलेले असतील किंवा अजून काढले नसतील तर त्या सर्व नागरिकांसाठी आधार कार्डवरती नवीन 2 नियम लागू झालेले आहेत. आता हे फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित नाहीत, संपूर्ण भारत देशामधील जेवढे पण नागरिक असतील तर त्यांच्यासाठी. आता जो ओळखीचा पुरावा आपला जो आधार कार्ड म्हणून घेतलं जात होतं तर आतापासून आधार कार्ड बंद केलं जाणार आहे. तर बघू शकता, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड हे ग्राह्य धरलं जाणार नाही. सोबतच तुमची ओळखसुद्धा आधार कार्डवरती ठरवली जाणार नाही. जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी किंवा पॅन कार्डशी किंवा रेशन कार्डशी लिंक केलेलं असेल तर त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहेत. आणि शासनाच्या कोणकोणत्या ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये जर आधार कार्ड दिलेलं असेल तर त्याचे काय दुष्परिणाम होणार आहेत आणि आपल्याला त्याचा काय फायदा होणार आहे याविषयी सुद्धा मोठी अपडेट आलेली आहे. आता त्याच्याच पुढे बघू शकता, आधार कार्डवरती जो पहिला नियम लागू झालेला आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, नाहीतर तुम्हाला याचा परत पश्चातापसुद्धा होऊ शकतो. आजपासून आधार कार्ड हे पूर्णपणे तुमचा ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. तर बघू शकता, आधार कार्ड हे तुमचा ओळख म्हणून ग्राह्य धरलं जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने काय केलेलं आहे की सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे की तुमचा ओळखीचा पुरावा आधार कार्ड म्हणून अगोदर ग्राह्य धरलं जात होतं, परंतु आतापासून ते ग्राह्य धरलं जाणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की शासनाने कशामुळे आधार कार्ड हा ओळखीचा पुरावा रद्द केलेला आहे. तर बघू शकता, भरपूर दिवसांपासून आधार कार्ड असेल किंवा वेगवेगळे कार्ड असेल तर ते आपले ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जात होतं. आता त्याच्याच पुढे बघू शकता, आधार कार्ड हे ओळखीचा पुरावा म्हणून का रद्द केलेलं असावं, तर याची जी प्रमुख कारणे आहेत ती सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात. आता बघू शकता, पहिलं म्हणजे भरपूर महिला असतील किंवा भरपूर नागरिक असतील तर त्यांनी आपले वय कमी केलेलं आहे किंवा काही महिलांनी काही नागरिकांनी आपलं वय म्हणजे आपली जी जन्मतारीख असते आधार कार्डवरती ती जास्त केलेली आहे, जेणेकरून शासनाच्या ज्या नवनवीन योजना असतील तर त्या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी. आता दुसरं म्हणजे काय, तर पूर्णपणे ज्या माता भगिनी असतील किंवा जे नागरिक असतील जे बसने प्रवास करत असतील तर त्यांना माहिती आहे की 75 वयाच्या नंतर पूर्णपणे फ्रीमध्ये बस केलेली आहे. सोबतच माता भगिनींनी सुद्धा 50% सवलत केलेली आहे. तर त्यावरती सुद्धा भरपूर माता भगिनींचे वय हे कमी दिसून आलेले आहे. काही माता भगिनींचे योजना असतील तर ज्या योजना 50 वर्षांपेक्षा 65 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मिळत होत्या तर त्या मिळवण्यासाठी त्यांनी आपलं वय 60 असेल तर 65 केलेलं आहे. काही नागरिकांनी 50 असेल तरी सुद्धा 65 केलेलं आहे. असं भरपूर ठिकाणी आढळलेलं सुद्धा आहे. सोबतच असे प्रकरण घडत आहे, त्याच्यामुळे शासनाने आधार कार्ड हा ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. त्याच्याऐवजी तुमचा ओळखीचा पुरावा आतापासून दुसरा ग्राह्य धरला जाणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व अपडेट तुमच्या सुद्धा लक्षात येऊन जातील. आता बघू शकता, आधार कार्डवरती जो पहिला नियम लागू झालेला आहे त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा बघू शकता. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, त्याच्यानंतरच तुमच्या पूर्ण अपडेट लक्षात येऊन जातील. आजपासून शाळेचा दाखला हाच तुमचा जन्म पुरावा आणि तुमची ओळख ठरणार आहे. बघू शकता, शाळेचा दाखला म्हणजे तुम्ही शाळा सोडलेला दाखला असू द्या किंवा शाळेत जर कोण असेल तर तो दाखला असेल तर तो सुद्धा ओळखीचा पुरावा आणि सोबतच तुमची ओळख सुद्धा त्यावरूनच ठरणार आहे. शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे. आता बघू शकता, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट काय सांगितलेलं आहे आणि स्पष्ट काय अपडेट दिलेलं आहे की ज्या माता भगिनींनी योजनाद्वारे आता ज्या योजना आहेत की त्यांनी वय कमी केलं होतं, तुम्हाला मी अगोदरच सांगितलं वय कमी केलं होतं किंवा वय जास्त भरलं होतं, तर त्यांनी जर वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतला तर भविष्यामध्ये त्यांना कायदेशीर अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे आपलं जे वय आहे ते सध्याच्या स्थितीला आधार कार्डवरती अपडेट करायचं आहे. त्याच्यामुळे सर्वांना अपडेट करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहे. भरपूर दिवसांपासून आधार कार्ड अपडेट करा असं सुद्धा रिझल्ट येत आहे. आता त्याच्याच पुढे बघू शकता, जो आधार कार्डवरती दुसरा नियम लागू झालेला आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता सर्वांचे आधार कार्ड अपडेट असले पाहिजे. बघू शकता, भरपूर नागरिकांनी 6 ते 7 वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलेलं आहे, परंतु त्याच्यानंतर त्यांनी अपडेटच केलेलं नाही. जर अपडेट नसेल तर तुम्हाला भरपूर योजना असतील किंवा विविध गोष्टींचा लाभ घेता येणार नाही. परंतु जे आनंदाचे अपडेट दिलेले आहे त्याच्यामध्ये बघू शकता,
सोबतच तुमची जन्मतारीख असेल, नाव असेल, पत्ता असेल, अशा ज्या गोष्टी आहेत त्या दुरुस्ती करायच्या असतील तर तुम्हाला आतापासून घरच्या घरी त्या दुरुस्ती करता येणार आहेत। त्याच्यामुळे कुठेही तुम्हाला माही सेवा केंद्र असेल किंवा आधार कार्ड सेंटर असेल तर त्या ठिकाणी जाण्याची काहीही गरज नाही। तुमचं नाव चेंज करायचं आहे, चुकलं असेल किंवा पत्ता टाकायचा आहे किंवा जन्मतारीख चुकलेली असेल, अगोदर बरोबर असेल किंवा आता चुकलेले असेल किंवा आता चुकलेले असेल परत बरोबर करायचे असतील तर असे सर्व कामे तुम्ही घरची घरती करता येणार आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना याचा 100% लाभ घेता येणार आहे आणि याचा 100% सुद्धा फायदा होणार आहे। जर तुम्हाला जमत नसेल तर जवळच्याच माही सेवा केंद्रात आहेच, सोबतच आधार सेंटर असेल तिथं सुद्धा जाऊन तुम्ही करू शकता। परंतु ज्यांना जमतंय त्यांनी 100% घरच्या घरी करायचं आहे। आता त्याच्याच पुढे बघू शकता आधार कार्डवरती जो दुसरा नियम लागू झालेला आहे त्याच्यामधला दुसरा मुद्दा। आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या नागरिकांकडे शाळा सोडलेला दाखला नसेल, बघू शकता आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल की आधार कार्ड तर ओळखीचा पुरावा म्हणून रद्द केलं तर आम्ही शाळा सोडलेला दाखला कुठून आणायचा। काही नागरिक असतील की आम्ही शाळासुद्धा शिकलेलो नाही असं सुद्धा त्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल तर तुम्ही काय करायचं आहे, जर तुमची पहिली झालेली असेल किंवा 5वी शिक्षण झालेलं असेल तर तुम्हाला शाळेकडून निर्गम हा दाखला देण्यात येतो। बघू शकता निर्गम हा दाखला कुठे मिळतो, जेडपीची शाळा। जेडपीची शाळा म्हणजे जिल्हा परिषदची जी आपली शाळा असते, ज्या ठिकाणी आपण 1ली ते 5वी असेल, 1ली ते 10वी असेल, काही ठिकाणी 10वी पर्यंत सुद्धा शिक्षण होतं तर त्या ठिकाणाहून तुम्हाला निर्गम मिळणार आहे। अंगणवाडी जर शिकला असाल किंवा शाळेतच गेला नसाल तर तुम्हाला शाळा सोडलेला दाखला कुठून आणायचा याविषयी सुद्धा अपडेट येणार आहे। त्याच्यामुळे कोणीही घाबरायची काही गरज नाही। परंतु ज्यांचं शिक्षण मी अगोदरच सांगितलेलं आहे की आपल्या चॅनलवरती सर्व अपडेट खरोखर दिल्या जातात, सोबतच सर्व नागरिकांना अगदी सुटसुटीत कळाव्यात अशा पद्धतीने सांगत असतो। आता 1ली ते 5वी शिक्षण झालं असेल तर तुम्हाला शाळेमधून निर्गम दाखला घ्यायचा आहे। तर तुमचे म्हणजे मुख्याध्यापक असतील, प्रिन्सिपल असतील, आता सध्याच्या स्थितीला कोणी जरी असलं तरी पण तुमची नोंद असेल तर 100% तुम्हाला सुद्धा निर्गम देऊन टाकतील। आता सोबतच बघू शकता आपल्याला 1ली ते 5वी शिक्षण घेतलेल्या शाळेमध्ये हा दाखला भेटणार आहे। कोणता? निर्गम दाखला। त्यांना तुम्ही निर्गम दाखला द्या म्हणलं तरी पण तुम्हाला ते देऊन देतील, त्याच्यामुळे काही अडचण नाही। सोबतच भरपूर नागरिक आहेत की त्यांनी आपलं नाव चेंज केलेलं आहे किंवा नाव टोपण नाव अशा पद्धतीने वेगवेगळे आधार कार्डवरती नाव टाकलेले आहेत तर ते आता खरोखर जे नाव आहे ते टाकायचं आहे। सोबतच आपली जी जन्मतारीख आहे ती अगदी बरोबर आहे का ते सुद्धा बघायचं आहे, सालसुद्धा बघायचं आहे, अन्यथा तुम्हाला पूर्णपणे शासनाच्या योजनांचा फायदा होणार नाही आणि तुमचं वयसुद्धा त्यावरून ठरवलं जाणार नाही। तुम्हाला त्यासाठी शाळेचा दाखला असणं आवश्यक आहे। त्याच्याच पुढे बघू शकता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती जो तुमचा घरचा पत्ता आहे, तुमच्या गावाचा पत्ता आहे, तालुक्याचा पत्ता आहे तो अगदी बरोबर आहे का ते सुद्धा चेक करायचं आहे। सोबतच आधार कार्डवरती मिस्टर असेल, मिसेस असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला आतापासून अपडेट करून ठेवाव्या लागणार आहेत, अन्यथा तुमचे वय असेल किंवा विविध योजना असतील, रेशन कार्डशी लिंक असेल, सोबतच बँक खात्याची लिंक असेल तर अशा सर्व गोष्टी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने होणार आहेत जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं तर। अपडेट केलं नाही तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही। त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला असाल तर लगेच लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना लगेच शेअर करायला सुद्धा विसरू नका। तर चला भेटू उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।